तरुणांचे प्रश्न मी मगाशी जी सांगितली पार्श्वभूमी त्या सगळ्या घटकांना आकर्षित म्हणजे त्यांच्यात ही गाणं पॉप्युलर होईल आणि मला वाटतं हे महाराष्ट्राचे सध्याचे ज्वलंत प्रश्न लोकांपर्यंत या पद्धतीनं सहज पोचतील असं मला वाटतं. नाही, हे आत्ताच प्रचारगीत आहे. नाही, अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे तोपर्यंत राहील. महाराष्ट्राच्या हे अभियान जे चालू करतोय त्यासाठी हे गाणं आहे आणि हे गाणं बराच काळ चालेल. पुन्हा नवीन आपल्याला नवी पार्श्वभूमी घेऊन आम्ही येऊच. कारण मागच्या 10 वर्ष आम्ही सत्तेत नाही, मध्ये 2.5 वर्ष सत्तेत होतो. त्यावेळी आम्ही अतिशय चांगलं राज्य करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार चाललं, त्यात आम्ही पार्ट होतो. आणि 2014 पासून 15-16च्या दरम्यान महाराष्ट्र हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्यांदा गुजरातच्या खाली घसरला. तेव्हापासून जी महाराष्ट्राची अधोगती चालू आहे ती सतत चालू आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, GST कर इतका वाढलेला आहे की लोकांची प्रचंड महागाईच्या डोक्यावर पुन्हा GST बसलेली आहे. त्याचबरोबर या राज्यातल्या शेतीमालाचे दर खाली घसरलेले आहेत. सत्तेत बसलेले जी लोक आज आहेत त्यांनी घोषणा मागण्या जेवढ्या केलेल्या त्याच्यापर्यंत देखील आता दर पोचलेले नाहीत. सोयाबीनचा दर खाली आहे, कपाशीचा दर खाली आहे. त्यामुळं या महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहे. त्या सगळे प्रश्न हे आज प्रचंड लोकांच्या मनात साठलेले आहेत आणि सरकार काय करते, काहीतरी कुठंतरी खिरापत वाटण्याचा प्रकार करते जेणेकरून माणसं गप्प बसतील असं त्यांना वाटते. पण महाराष्ट्रातली माणसं हे समजून घेतले, महाराष्ट्रातल्या माणसांच्या लक्षात आलेलं आहे की हे लोकसभेनंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, ते 1-2 महिनेच चालणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेची खात्री झालेली आहे की हे सरकार आपल्यावर अन्याय करते आणि म्हणून हक्क मागण्याची वेळ पुन्हा आलेली आहे. आणि हे हक्क मागताना एक समर्थ राज्य पुन्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निर्माण करू आणि महाराष्ट्राचा हक्क ताकदीनं केंद्रात मागू. आज गुजरातमध्ये एखादा उद्योग गेला तर सरकार काहीच बोलत नाही, शेजारच्या राज्यात उद्योग निघाले सरकार काही बोलत नाही. दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारने कमी आपल्याला अर्थसंकल्पात वाटा दिला तर राज्यातले कुणीच त्याच्यावर आवाज उठवत नाही. किंवा राज्यातल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या महाराष्ट्राबाहेर चालल्या तरी महाराष्ट्र सरकारमधले जे 3 प्रमुख लोक आहेत आणि मुख्यमंत्री ज्यांची खरी जबाबदारी ही आहे त्यांचं लक्ष दुसरीकडेच आहे. मुख्यमंत्र्यांचं राज्य पुढं नेण्याच्या संदर्भात, गती देण्याच्या संदर्भात जी गरज आहे त्या दृष्टीनं मला काही तशी प्रगती करताना ते दिसत नाही. नितीन गडकरी नेहमी खरे बोलणारे नेते आहेत, स्पष्ट बोलणारे नेते आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्रातले भाजपचे नेते अत्यंत घाबरलेल्या मनस्थितीत आहेत. राज्य जाणारं हे महाराष्ट्रातल्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे. म्हणून पाहिजे त्या घोषणा ते करत आहेत. पण नितीन गडकरी जे बोलले, नितीन गडकरी नेहमीच भारतीय जनता पक्षामधले एक शहाणपणा भारतीय जनता पक्षात जो आहे तो सगळा तिथंच आहे असं आमचं मत आहे. आणि त्यामुळे नितीन गडकरी बऱ्याच वेळेला योग्य असं बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यांचा सल्ला राज्य सरकारमध्ये बसलेले त्यांचे सहकारी जे आहेत ते ऐकतात की नाही मला माहीत नाही.
नाही तुम्ही 2029ला 29ला हां सहकार्याने विचार करा. 2034ला राष्ट्रवादीचंच सरकार येईल. तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असा मला विश्वास आहे. म्हणजे उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात. तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत. पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडला आहे हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथं येऊन बसलेले. त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आता आपण 29चे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं. सर, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल 48 नवे निर्णय घेण्यात आले आणि काही पुन्हा एकदा मागण्या आणि घोषणापत्र ते मुख्यमंत्र्यांनी सही केलं जात होतं. पण अजित पवारांनी म्हटलंय की आपल्याला राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांचेच पगार होणार की नाही याची ह्या महिन्याची शंका आहे आणि पुढच्या महिन्यासाठी त्या पैसेच नाही, त्याच्यात तुम्ही नवीन घोषणा सह्या करतात. असा वाद पुन्हा एकदा कालच्या राज्य मंत्रिमंडळात बैठकीत आला. त्याआधी सुद्धा अजित पवार म्हटले की आणखी बघून आता पाय पसरायला लावायचे. एकीकडे लाडकी बहिणीचे पैसे दिले जातात, दुसरीकडे घोषणा केल्या जातात, पण पैसे आहेत का तेवढे सरकारच्या तिजोरीत? तुम्ही ही कार्यकाळ पाहिलेला, त्यामुळे अजित पवारांचं वक्तव्य आणि तुमचं स्टेटमेंट काय आहे? नितीन गडकरींचा जो स्वभाव आहे तो स्पष्ट बोलणारा आहे. आमचे अजितदादा तिकडं गेल्यानंतर त्यांनी स्वभावाला मुरड घातलेली आहे. त्यामुळं ते आता स्पष्ट बोलायचे बंद झालेले आहेत. तरी पण त्यांच्या राहवत नाही त्यांना, आणि त्यामुळे शेवटी ते आज कॅबिनेटमध्ये बोललेले दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी विधानं केलेली आहेत ती महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती दाखवणारी आहेत. महाराष्ट्र सरकारने 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज मागणारा अर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवलेला आहे. दर आठवड्याला 5 ते 7 हजार कोटी रुपये राज्य सरकार कर्ज काढण्याच्या तयारीत आहे. 8 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज गेलेलं आहे. हे राज्य सरकार जायच्या आधी डिसेंबरच्या आत 1.25 लाख म्हणजे 9.25 लाख कोटी रुपयापर्यंत महाराष्ट्रावर कर्ज लादायचा प्रयत्न चालू आहे. यांचा इंटरेस्ट कोड ऑफ कंडक्ट चालू होण्याच्या आधी टेंडर काढा, प्रचंड रकमेची मोठमोठे प्रकल्प चालू करा, त्यातनं जेवढे मिळेल तेवढं घ्या आणि पुढं काय राज्याचं होईल ते होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि एकनाथ शिंदे आता या दोघांचंही ऐकत नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं डावीकडं उजवीकडं बसलेल्या कुणाचंही ते ऐकत नाहीत. आणि अर्थमंत्री हतबल झालेले आहेत. आणि दुसरे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत ज्यांना नेहमी नितीन गडकरी सतत चांगला योग्य सल्ला देतात तेही आता काही करू शकत नाहीत अशी अवस्था आहे. मला आश्चर्य वाटतं की 2029ला फक्त कमळावर राज्य येईल असं सांगणं हेही आता हास्यास्पद झालेलं आहे. एवढी हानी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची या दोघांना घेऊन झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज ठाकरेंनी टीका केलेली आहे. अशा योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवरती फटका पडतोय, ताण बसतो असं म्हटलंय. आता याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल का? आणि 2 दिवसापासून मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचा 3रा हप्ता आहे, हा हप्ता शेवटचा होईल, शेवटचा ठरेल असं वाटतंय तुम्हाला? असं आहे की मुख्यमंत्री मगाशीच आपण सांगितलं की राज्याचे अर्थमंत्रीच काय मंत्रिमंडळात काय चर्चा झाली. जे खरं असेल तुम्ही म्हणताय ते, तर राज्य सरकार किती खोलात आहे आणि किती राज्य सरकारची आर्थिक अवस्था दुरापस्त झालेली आहे हे लक्षात येतं. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी शंका राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच वाटते असं आपणच मला म्हटलं, मी काय म्हणत नाही. आणि वस्तुस्थिती तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकारी नोकऱ्यांचे पगार डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये देताना घाईला येईल. हे आता कर्ज काढतायत ते त्यासाठीच काढतायत की सीन शो चालू रहना चाहिए, इसीलिए RBIकडे आता कर्ज उचलण्याचा प्रस्ताव यांनी केलेला दिसतोय. महाराष्ट्रामध्ये प्रचंड आर्थिक दुरावस्था झालेली आहे.
महाराष्ट्राची विकास कामं, विकासाची गोष्ट जे सगळ्या आमदारांना जे वाटतंय की माझ्याकडे 2000 कोटी मिळाले, मला 500 कोटी मिळाले, 800 कोटी. मी परवा एका आमदारांना विचारलं, ते सांगितलं साहेब 1950 कोटी रुपये मला मिळाले. अरे बेट्या, पण वर्क ऑर्डर झाली म्हणजे काम झालं असं नाही, त्याला पैसे तर मिळाले पाहिजेत. पण वर्क ऑर्डर देणे, टेंडर देणे, ॲडव्हान्स देणे आणि काम सुरू करायला सांगणे. म्हणून मी अनेक ठिकाणी सांगतोय, महाराष्ट्रात पुढच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या झालेल्या दिसतील. एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांची हे सरकार करून ठेवेल. सर, तुम्ही निवेदन देताना पुण्यातला मुद्दा मांडलेला आहे. पुण्यात विरोधी पक्षनेते अमोल दानवे यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की पुण्यातील 50 कंपन्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर चालल्या आहेत. म्हणजे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशला चाललेला आहे. कसं बघतं त्याकडे, कारण त्या जातात महाराष्ट्रामध्ये, पण तेही एका पर्टिक्युलर राज्याकडे जातात. असं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जे उद्योग जातात ते बहुतेक सगळे आज गुजरातमध्ये चालले आहेत. काही आंध्र प्रदेशमध्ये आपण म्हणताय तसे जातात. पण यांचं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं राज्यात उद्योग आणण्याचे आणि टिकवण्याचे काही प्रयत्नच चालू नाहीत. त्यांचे फक्त लाडकी खुर्ची ही योजना महाराष्ट्रात चालू आहे. बाकी महाराष्ट्रातल्या सगळ्या महागाईवर हे बोलत नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर घसरले त्यावर हे काही उपाययोजना करत नाहीत, या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत त्यावर काही बोलत नाहीत. उलट महिलांच्यावर अत्याचार ज्या संस्थेत चालतात त्या संस्थांना प्रोटेक्ट करण्याचं काम यांच्याकडून होतं. हे सगळं बदलापूरच्या घटनेनं उघड झालेलं आहे. महाराष्ट्रातली जनता असा भोंगळ कारभार असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आहे. आणि आज पदोपदी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय, हेच जाणवतंय. आम्ही काही प्रचंड पैसे खर्च करून लोकांना आणू शकत नाही, पण तरी देखील आमच्या सभांना जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय उत्स्फूर्त आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, आम्ही जागा वाटपाची चर्चा हळूहळू चालू आहे आमची. उद्या पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि परत त्यानंतर 7, 8, 9च्या दरम्यान बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं उद्या पुन्हा आम्ही बसू. आमची चर्चा हळूहळू चालू आहे पुढं. आणि कुणी कितीही तुम्हाला काही बातम्या आतनं सांगितलेल्या असल्या तरी अतिशय चांगली चर्चा चालू आहे, हे आपण लक्षात घ्या. कारण काल मी बऱ्याच बातम्या बघितल्या, हे झालं ते झालं, यांच्या विरोधाचं काहीच होत नाही. 200पर्यंत चर्चा झालेली नाही, त्यामुळे मी चुकीची माहिती देणार नाही. आमची चर्चा हळूहळू चालू आहे आणि हळूहळू आमची गती चालू आहे, बऱ्यापैकी सकारात्मक आहे. आमचा पहिल्यांदा एक राऊंड सर्व जागांचा झालेला आहे. आता सेकंड राऊंड आमचा चालू आहे. आता आम्ही मला नक्की आठवत नाही, पण बऱ्यापैकी खानदेश, विदर्भ अशा चर्चा पूर्ण करतोय. नाही, तसं माझ्याकडे आकडा नाही आहे. नाही, घटस्थापनेच्या आधी आमची जागा वाटप करण्याचा प्रयत्न आहे. नाही झाला तर घटस्थापना झाल्यानंतर 2-4 दिवस चालेल आणि मग त्याची योग्य ती वेळी घोषणा करू. सुप्रियाताई काय म्हटल्या मला माहीत नाही, पण त्या ज्या म्हटल्या त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ते पृथ्वीराज बाबा आमचे मुख्यमंत्री म्हणून, आमचे नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. त्यांनी केलेल्या विधानाला वेगळं विधान करण्याची मला आवश्यकता नाही. एक आहे की आमचा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आमच्या तिन्ही पक्षातला कुणी झाला तरी आत्ताच आम्ही गप्पा मारत होतो त्यावेळी तिन्ही पक्षांनी सांगितलं की आधी आपण एकसंघपणाने निवडणुका करू. आणि त्यामुळं पृथ्वीराज बाबा बोलले
तर ते काय चुकीचं आहे वावगं आहे असं नाही. प्रत्येक पक्षातनं असे विचार मांडले जातातच. बाबाजी बोलले ते मान्य आहे. शरद पवारांसोबत बैठक केलेली आहे. 6 तारखेला पक्षप्रवेश काही होणार असल्याचं देखील कळतंय. हो, BRS मधले जे सगळे बरेच लोक आहेत ज्यांनी मलाही ते ऑलरेडी भेटलेले आहेत सगळे, त्यांनी BRSचं महाराष्ट्रात जे काम बघतात त्यातले बरेच लोक आज पवार आमच्या पक्षात येण्याची इच्छा त्यांनी, मी अकोल्याला असताना अकोले नगर याच्यात आमची भेट झाली, त्यांना मी पवारसाहेबांची भेट घ्यायला सुचवलेलं, त्याप्रमाणे बहुतेक आज भेट झालेली दिसते. तर सगळे BRSमध्ये जे लोक गेले त्यातली बहुतांश लोक आमच्या पक्षात येण्याची त्यांची इच्छा आहे. पक्षात येतील. नाही, आता काय आहे की गटस्थापना होईपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला योग्य चांगला दिवस काढून आपण त्याच्यावर बोलू. सत्ताधारी पक्षातील काही आमदार जे काही येऊ इच्छित आहेत त्याचा मुहूर्त कधी होणार, म्हणजे प्रवेश देण्याचा मुहूर्त कधी काढताय? तेच ना, त्या अमावस्येचे वेध लागल्यामुळे अमावस्या सुटल्यानंतर ह्याच्यावर चर्चा चांगली. हिंदी में जानना चाहेंगे नितिन ये अभी मराठी पहले करेंगे ना. नहीं है, हो गया. हाँ, नितिन गडकरी जी का बयान आया है कि उन्होंने कहा कि लाडली बहन योजना की वजह से बाकी स्कीम के लिए फंड्स नहीं है महाराष्ट्र गवर्नमेंट के पास, किस तरह से देखते हैं इसको? वैसे नितिन गडकरी जी देश में जो आवश्यक है, ज़रूरी है और जो सच है वो बोलने की आदत रखते हैं, इसलिए उनके लिए सबके प्रति बहुत सम्मान की भावना है. और उन्होंने अगर ये कहा है तो ये सच ही होगा. सर, आज एमईए की बैठक पार पड़ी, बैठक में क्या तय हुआ, क्या कहेंगे? एमईए की बैठक पार पड़ी. कल फिर हम बैठने वाले हैं. अलग अलग कॉन्स्टिट्यूंसी पे चर्चा चालू है, वो आगे चलती रहेगी. सर, कितने सीटों पे जो बात है वो अभी तक तय हो गई है? वैसे हमारी पहला एक राउंड हो चुका है और ये सेकेंड राउंड अभी चल रहा है, जिसमें हम अभी डिटेल में बातचीत करते. कोशिश हमारी ये है कि हर जगह पे मेरिट से निर्णय हो. फार्मूला ऐसा नहीं ठहरा, लेकिन जहाँ जो अच्छी पार्टी जहाँ है वहाँ उनको प्राधान्य देने की बात हो रही है. अमित शाह बार-बार ये चीज कहते हैं कि जितना संभव हो सके शिवसेना उद्धव ठाकरे एनसीपी शरद पवार और कांग्रेस कार्यकर्ताओं को अपनी पार्टी के साथ जोड़े. इस बयान को किस तरह से देखते हैं? उन्होंने कहा था कि ये पार्टी के लोग हैं और अपनी पार्टी के साथ उनको साथ में ले जाए, ऐसा बयान उन्होंने किया. यानी हमारे पार्टी के कार्यकर्ताओं को फोड़ो, ऐसा है. तोड़ो तोड़ो, वो तो पुरानी नीति है उनकी, आज की नहीं है. अब पहले तो पार्टियां तोड़ने की बात उन्होंने की और तोड़ के भी बताई. अब दो पार्टियां महाराष्ट्र की तोड़ने के बाद भी कुछ नहीं जम रहा है, इसलिए बूथ कमेटी के कार्यकर्ताओं को फोड़ो, ये नया फंडा तैयार चालू हुआ है. तो अभी बहुत नीचे के स्तर पे भी कार्यकर्ता बाहर निकलते हैं क्या, ये देखने की कोशिश चालू है. दिल्ली से अमित शाह बार बार महाराष्ट्र में आ रहे हैं, बड़े बड़े नेता महाराष्ट्र में आ रहे हैं, क्या लगता है कितना इफेक्ट गिरेगा आने वाले चुनाव में? देखो, भारत देश में 2 इलेक्शंस चालू है 2 राज्यों के, और 2 राज्यों के इलेक्शंस चालू है तो 2 राज्यों में हरियाणा और जम्मू कश्मीर में इलेक्शन चुनाव चालू है, तो भी देश के उनके सबसे बड़े नेता यहाँ महाराष्ट्र में आते हैं और बैठे हैं. इसका मतलब यह है कि महाराष्ट्र में बहुत तकलीफ उनको है, भाजपा को, और इसीलिए वहाँ यहाँ आके बैठते हैं. वो उनकी कोशिश है, हर कार्यकर्ता कोशिश करेगा ही ना अपनी पार्टी दुरुस्त करने की, उनकी वो कोशिश है. लेकिन उन्होंने जो 2 पार्टनर्स लिए हैं उनके कारण भारतीय जनता पार्टी के वोट्स बहुत कम हो गए महाराष्ट्र में.
तो ये बहुत बड़ी समस्या है और वो उसमें कोशिश कर रहे हैं कि डैमेज कंट्रोल करने के लिए क्या कर सकते हैं। अमित शाह आप ये भी चीज़ कहते हैं कि 2024 में गठबंधन की सरकार आएगी, लेकिन 2029 में बीजेपी की सरकार महाराष्ट्र में आएगी। देखो, बात 2024 की चालू है और अगर मैं आपको कहूँ 2034 में एनसीपी आएगी तो ये कैसा हो सकता है। बात अभी 2024 की लोग देखेंगे ना। 2024 में जो चुनाव करके सरकार आएगी उसके परफॉर्मेंस के बाद में 2029 की बात हो सकती है। तो 2024 में इसका मतलब ये है कि भाजपा को एकनाथ शिंदे और अजीत पवार ये दोनों को छोड़ के चुनाव करने की हिम्मत नहीं है। ये दोनों को साथ में रखना चाहते, ये इसका मतलब है। आप 2029 की उनकी बात छोड़ दो, क्योंकि उनके पार्टी में बहुत असंतोष है कि एकनाथ शिंदे और अजीत पवार ये दोनों दो नए पार्टियों को साथ में लेने के कारण भाजपा के जो निष्ठावंत कार्यकर्ता है वो बहुत असंतुष्ट है, वो इससे सहमत नहीं है और उनको चुचकारने के लिए, उनको शांत रखने के लिए वो 2029 का सपना बता रहे हैं। बात 2024 की है और बात जो 2024 की जो बात है उसमें ये पूरा फिक्स है कि महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में चुन के आने वाली है। इसलिए वो बार बार कहते हैं कि 2029 में कमल फूल के ऊपर ही हम अकेले लड़ेंगे। लेकिन जो दो बैगेजेस उन्होंने साथ में लिए हैं, मुझे नहीं लगता कि 2029 में अकेला भाजपा महाराष्ट्र में चुनाव जीत सकता है। कल राज्य सरकारने गाईला गोमाता राज्याचा दर्जा दिलेला आहे, परंतु देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे तिथे गोमांस विक्रीला अजूनही सुरू आहे तिकडे विक्री। याकडे कसं बघताय? तिकडे गाईला दर्जा द्यायचा, अहो, गोमांसाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाने देणग्या किती घेतलेल्या आहेत हे जरा बघा। गोमांस विकणाऱ्या कंपन्यांच्याकडून आणि मांसाचा व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये बॉन्डच्या, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून किती पैसे आले आहेत हे जर तुम्ही बघितलं तर यांचं गोमातेवर किती प्रेम आहे हे स्पष्ट होतं। आता निवडणूक समोर आहे म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत। त्यांचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरतायत आणि हिंदू मुस्लिमांचे दंगे कसे होतील यासाठी टोकाची विधानं करतायत, पण महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक आहे। ते करत नाहीत कारण उद्देशच आहे। त्यामुळं गोमांस चा व्यापार करणाऱ्या कंपन्यांकडून मध्ये यादीच आहे त्याची, कंपन्यांच्याकडून यांनी ज्या देणग्या घेतल्या त्याचं काय हा प्रश्न आहे। ते तुम्हाला माहिती आहे। उद्धव ठाकरेंचं मग कशाला एवढे पक्ष फोडाफोडी चालू आहे। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं, शरद पवार साहेबांची ताकद एकत्रित असल्यामुळं महाराष्ट्र यावेळी आपल्या हातात राहणार नाही असं आता सगळीकडे लक्षात आलेलं आहे। त्यामुळं मला वाटत नाही की त्यांच्या विधानात काही हे आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे गाय को गौ माता का नहीं, उद्या सकाळी 10 वाजता 2 ऑक्टोबर आहे, तर उद्या सकाळी 10 वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून लाल बहादूर शास्त्रींचा जो पुतळा आहे तिथपर्यंत आम्ही एक लॉंग मार्च करणार आहे। महाराष्ट्रातल्या सध्याच्या सारे मुद्दे, विशेषतः कायदा सुव्यवस्था, हिंसाचाराच्या सारखी हिंसक विधानं करण्याच्या प्रवृत्त्या या सगळ्यांच्या दृष्टीनं पुन्हा एकदा आपल्याला महात्मा गांधींच्याच मार्गाने आपल्याला पुढे जावं लागेल। आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचं 10 वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही आमचा एक
छोटासा मार्च लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्यापर्यंत नेणार आहे. नाही, आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं केलेलं आहे. सर, कल राज्य सरकार जिस तरह से GR इशू करती है, कहती है कि राज्यमाता वंश है, वो राज्यमाता है, लेकिन कई जगहों पर स्थिति देखते हैं बीजेपी के अपने प्रदेश में जो गौशाला है उसकी खराब है, रखरखाव नहीं होती. ऐसे में सिर्फ क्या राज्यमाता कह देने से सवाल जो है देसी गवर्नेंस को लेकर छूटते हुए नजर लगते हैं, सिर्फ इलेक्टोरल पॉलिटिक्स का हिस्सा है नहीं, ये इलेक्ट्रल पॉलिटिक्स है. ये अब 2 महीने के लिए सारी व्यवस्था है और उन्होंने 50 रुपया हर गाय को देसी गाय के लिए भी देने का निर्णय किया है. एक बाजू में अर्थमंत्री कहते हैं तिजोरी खाली है, यानी उस जैसे अंदर मंत्रिमंडल के अंदर बात करते और ऐसी घोषणाएं 2 घंटे में आपने बताया 48 डिसीजंस हो गए. करोड़ों के हजारों करोड़ के खर्चे शायद निर्णय में होंगे, लेकिन सरकार के पास पैसे नहीं है. सरकार ने एक एप्लीकेशन दिया है. मुझे ताज्जुब लगता है सारे IAS ऑफिसरों के ऊपर कि जो IAS ऑफिसर कर्टली सरकार को क्यों नहीं कहते कि ये करना गलत है. और अभी IAS ऑफिसर जो है फाइनेंस डिपार्टमेंट के हो या चीफ सेक्रेटरी हो, इन्होंने इस सरकार को बताना चाहिए ये गलत रास्ते पे सरकार अर्थव्यवस्था लेके जा रही है. क्या वजह है, क्यों IAS अधिकारी बात नहीं कर सकते? क्या वजह? IAS अधिकारी कभी बाहर बात नहीं करते, लेकिन हमें अपेक्षा है कि कागज पे उनका विरोध आता होगा. सर, लॉन्ग मार्च कल है, क्या उसके पीछे की वजह है और कहां से कहां तक होगा? क्या सिर्फ राष्ट्रवादी? कल यहाँ पे मंत्रालय के पहले जो महात्मा गांधी जी का जो प्रतिमा है, स्टैचू है, वहाँ से लाल बहादुर शास्त्री के स्टैचू तक हम लॉन्ग मार्च करेंगे. एक छोटा लॉन्ग मार्च है और इसमें महाराष्ट्र में जो सारी समस्या है, जो हिंसा फैलाने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं, धार्मिक भावना भड़काने का कुछ लोग प्रयास करते हैं, महाराष्ट्र की महिलाओं की सुरक्षितता ये सबसे अहम मुद्दा हो गया है. साथ में जो महंगाई है, सारे मुद्दों के निषेध के लिए हम महात्मा गांधी जी के 2 अक्टूबर है कल, इसलिए उनके दर्शन लेंगे. और जिस नेता ने प्रधानमंत्री जो थे, जिन्होंने कामगार और किसान इकट्ठा आने के लिए बहुत बड़ा योगदान दिया, वो लाल बहादुर शास्त्री जी के प्रतिमा के तरफ हम जाएंगे. फडणवीस जी का ख्याल जो है कोल्हापुर में जो हुआ है, खासकर वोट जिहाद को लेकर बड़ा चर्चा में है फिर से. वो कहते हैं कि लोकसभा में वोट जिहाद देखने को मिला, वो इकट्ठा आकर उन्होंने दिखा दी अपनी ताकत. लेकिन चुनाव आते हैं, चुनाव जाते हैं, लेकिन जिस तरीके से ताकत दिखा रहे हैं ये चिंता का विषय है. और साथ ही हिंदुत्ववादी लोगों को हरा सकते हैं उन्होंने दिखा. इसलिए हमें आने वाले समय इस स्थिति को देखकर जागरूक होने की जरूरत है. देखो है कि इस देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब ने जो घटना बनाई है, वो बदलने के प्रयास के विरोध में वो मतदान है. आप ये मत भूलिए, ये सारे घटकों ने, जो अल्पसंख्यक है, जो पिछड़े वर्ग के लोग हैं, जिनको ये आज भी डर है कि ये आरक्षण मिटा देंगे, ये सारी महंगाई या सारे प्रश्न जिनके बारे में मैंने इसके पहले अभी कहा, ये सारे मुद्दों के लिए देश की जनता नाराज है. पर डिफीट हुआ है भाजपा का, वो सिर्फ कुछ एक कम्युनिटी ने डिफीट नहीं किया है, सारे महाराष्ट्र उनके खिलाफ है. पूरे देश में 400 के पार जाने वाले लोग आप 240 में ही अटक गए. तो इसका मतलब यह है कि अलग अलग फ्रंट पे भाजपा के केंद्र सरकार का अपयश था, महाराष्ट्र के सरकार का भी अपयश है. और इसीलिए सिर्फ आप क्या है कि मैं हार गया तो इनके कारण हार गया है, ये बोलने की जो नीति रहती है, तो हारा मुझे मालूम है मैं किसके कारण हारा है. आप हारे हैं
क्योंकि एकनाथ शिंदे और अजीत पवार जी को साथ में लिए हैं, इसलिए आपकी हार है। आने वाले महाराष्ट्र के सरकार के इलेक्शन में भी आपको उसी वजह से हारना होगा। लेकिन आप जैसे हम मराठी में बोलते हैं कि कारण दुसरंच सांगायचं, दूसरा रीज़न बताते हैं। सच रीज़न यह है कि पूरी महाराष्ट्र की जनता आपके खिलाफ है। अब ये जो अधिकार मांगता है महाराष्ट्र, ये जो आप लॉन्च कर रहे हैं, क्या उसका पीछे की वजह है? किस तरीके से इस कैंपेन को आगे लेके जा रहे हैं? मुझे लगता है कि शुरू से नहीं थे, तो हमने यहाँ बताया कि हमारे एक क्लिप भी बताई और एक फिल्म भी बताई। ये महाराष्ट्र में जो सारी चीज़ें हैं, जो महाराष्ट्र सरकार ने केंद्र सरकार और आसपास के राज्यों के लिए हम कुर्बानी दे रहे। सबसे ज़्यादा टैक्स हम कलेक्ट करके केंद्र सरकार को देते, लेकिन केंद्र सरकार से पैसे वापस दूसरे राज्यों को ज़्यादा जाते हैं। हमारा हक हमको नहीं मिल रहा है। उद्योग हमारे राज्य से जाते हैं, हमारे बेरोजगार नौजवान जो है उनका हक छीनने की बात ये सरकार के माध्यम से हो रही है। महंगाई इतनी बढ़ रही है कि छोटे छोटे मध्यम वर्गीय कनिष्ठ वर्ग के आर्थिक परिस्थिति के लोग आप तरस गए हैं। वो हक मांगते हैं कि हमें अच्छी ज़िंदगी जीने का हक है, हमें वो हक वापस दीजिए। केंद्र सरकार और भाजपा की महाराष्ट्र की सरकार जो है, उनके ज़रिए जो राजनीति हो रही है, जो एडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र में हुआ है, इसका सबसे असर जो गरीब पिछड़े वर्गों के ऊपर या मध्यम वर्गीयों के ऊपर हुआ है, उसके लिए फिर एक बार महाराष्ट्र के नौजवान युवा मांग रहे उनका हक कि हमें हक मांगना है। और इसीलिए महाराष्ट्र की सरकार हम चुन के लाएंगे और महाराष्ट्र का हक मांगने वाली, केंद्र सरकार से हक मांगने वाली सरकार महाराष्ट्र में बिठाएंगे। ये महाराष्ट्र में आज जो बैठी हुई सरकार है वो केंद्र से हक मांगती नहीं है। भाजपा की केंद्र की सरकार जो बैठी है उनसे ये लोग डरते हैं। गुजरात में अगर एक बड़ी इंडस्ट्री गई तो ये एक शब्द मुंह से निकलते नहीं। आंध्र में कोई इंडस्ट्री गई तो ये कुछ बोलते नहीं। इसका मतलब ये है कि महाराष्ट्र का हक मांगने में महाराष्ट्र सरकार बहुत कम पड़ती है, इसलिए ये सरकार बदलनी चाहिए। और इसीलिए हमने एक गीत तैयार किया है, हक मांगतो महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।